कळंब नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पदाचा पदभार लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ सुनंदा शिवाजी कापसे यांनी अधिकृतरित्या स्वीकारला। यावेळी नगर परिषद कार्यालयात पदभार स्वीकार सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये पार पडला। कळंब शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरी समस्या, पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष देणार असल्याचे सौ सुनंदा कापसे यांनी सांगितले। या ऐतिहासिक क्षणाला भाजप व जिल्ह्यातील शिवसेना नेते, नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कळंब नगर परिषदेच्या कारभाराला नवी दिशा देणाऱ्या या पदभार स्वीकार सोहळ्याची सविस्तर बातमी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। यांच्या आजच्या या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे, या निवडणुकीचे प्रभारी म्हणून ज्यांनी अत्यंत चांगली जबाबदारी, सगळ्यांचा समन्वय घडवून आणण्यासाठी पार पाडले असे दत्ताजी देवळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी आप्पा कापसे, उपस्थित सर्वच नगरसेवक, या नगर परिषदच्या सीओ गुरमे मॅडम आणि उपस्थित सर्व आपल्या शहरातील सर्व व्यापारी, डॉक्टर, सर्व असे सर्व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित सर्व माजी सैनिक बंधू भगिनींनो, आज अत्यंत आनंदाचा हा क्षण आपल्या कळंबवासियासाठी आहे। कारण की आपल्या कळंब शहराच्या विकासासाठी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे नेते तुळजापूरचे आमदार आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब, या सर्वांच्या नेतृत्वाखाली आपण या कळंब शहराला आणि कळंब शहरातील सर्व मतदार बांधवांना एक विकासाच्या दृष्टीने आपण साथ घातली होती आणि त्या आपण ज्या मतदाराकडे आपण जे मागणं केलं होतं की ह्या शहराचा एक चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण समर्थ अशा महायुतीच्या हाती या कळंब शहराची धुरा द्यावी, त्याला जनतेने सुद्धा अपूर्व प्रतिसाद दिला। 2500च्या जवळपास मताच्या फरकाने या ठिकाणी आपला नगराध्यक्ष आणि आपले 10 नगरसेवक या कळंब शहरवासियांनी निवडून दिले आणि आज खऱ्या अर्थाने या शहराच्या विकासाची गंगा सुरू करण्याच्या दृष्टीने आपल्या नगराध्यक्षांनी आज हा जो पदभार घेतलेला आहे, त्यांच्या माध्यमातून व आपल्या सर्व टीमच्या माध्यमातून या कळंब शहराचा विकास आपल्या शहराला जो अपेक्षित आहे त्या पद्धतीने आपल्या नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। भावी वाटचालीस या सर्व नवनिर्वाचित सदस्य आणि नगराध्यक्ष यांना शिवसेना पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि पुनश्च एकदा ज्या ज्या लोकांनी या निवडणुकीमध्ये आमच्या महायुतीला निवडून देण्यासाठी मेहनत घेतली त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाटील, सर्व पदाधिकारी, शिव मॅडम, उपस्थित सर्व कळंबचे तरुण मित्र, वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने संरक्षण सीमेवर केल्यामुळं आपण शांततेत रात्री झोपू शकतो असे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माजी सैनिक, माता भगिनी, तुम्हाला जय हिंद। आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब,
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, यांच्या माध्यमातून कळंबच्या विकासासाठी येणाऱ्या काळात जे जे लागेल, मी आता शिवाजी अप्पाला बोलत होतो दत्ता भाऊ की जे जे लागेल कळंबसाठी ते आपल्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा शब्द आजच्या निमित्ताने देतो. आता आपण विकासाच्या दिशेने जातोय. मी आजच्या या माध्यमातून आमच्या विरोधकांनाही विनंती करतो, इलेक्शन संपलं, झाली जे काही झालं असेल, परंतु कळंबचा चेहरा मोहरा बदलायचा असेल, कळंबला पुनर्वैभव द्यायचा असेल, कारण एकेकाळी कळंबची कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यामध्ये 1 नंबर आणि जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा बाजारपेठ जर कुठली असेल तर कळंबचे ते पुनर्वैभव परत एकदा प्राप्त करून देण्यासाठी चला संकल्प करू. आजच्या 1 जानेवारीला नवीन वर्षाच्या निमित्तानं या नगराध्यक्षाने आणि या नगरसेवकाच्या माध्यमातून आमच्या टीमच्या माध्यमातून चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प आपण करू. एवढीच सदिच्छा शुभेच्छा निमित्तानं या टीमला देतो. मनापासून दादा आणि सगळ्या वरिष्ठ नेत्यांचं आभार व्यक्त करतो. येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सौ सुनंदाताई कापसे या कार्यक्रमासाठी, या ऐतिहासिक प्रसंगासाठी साक्षीदार म्हणून उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते श्री नितीनजी काळे, शिवसेनेचे नेते श्री अजितदादा पिंगळे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती माझे मित्र आणि या पालिकेचे या निवडणुकीतले प्रभारी श्री दत्ताभाऊ, मंडळाचे अध्यक्ष माझे मित्र मकरंदजी पाटील, आणि ज्यांच्या कुशल नेतृत्वामध्ये आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतोय ते माझे अनेक वर्षापासूनचे स्नेही मित्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन. मी मुद्दामून त्यांचं शेवटला नाव घेतो, म्हणजे आता आपण एक जणाचा सत्कार केला त्यावेळेला आपण म्हणालो की हे पडद्यामागचे सूत्रधार, पण हा पडद्यावर पण आणि पडद्याच्या मागे पण कायम नायकाच्या भूमिकेतला सूत्रधार आहे. त्यामुळं या विजयामधला मोठा वाटा खरं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिला असेल. 8 नगरपालिकांच्या निवडणुका होत्या आणि या 8 नगरपालिकांच्या निवडणुकांपैकी 4 नगरपालिकांमध्ये, तसं तर 5ही नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सत्ता आली. त्यामध्ये 4 नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून आले आणि महायुतीच्या सुनंदाताई कळंबला निवडून आले. या निवडणुकीचं वैशिष्ट्य सगळ्यात महत्वाचं होतं की आता काळे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं पहिल्यांदा धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेने विकासाच्या आणि ज्या सरकारच्या माध्यमातून राज्य आणि देश ज्या पक्षाच्या माध्यमातून चालतो त्या पक्षाच्या पाठीशी आपलं मतदान केलंय. याला जोडून असं आहे की आपण आत्ता विरोधकांवर बोलणं करणं हा विषय आत्ता आपला नाही आहे, परंतु भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आपले आमदार राणादादांच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या 4 नगरपालिका आणि अनेक नगरसेवक, म्हणजे आजच्या तारखेमध्ये महायुतीची संख्या मोजली तर 150 पेक्षा जास्त होईल आणि एकट्या भारतीय जनता पार्टीचे 125च्या आसपास नगरसेवक या निवडणुकीमध्ये निवडून आले. ही सामूहिक संघटनेची शक्ती आहे आणि राणादादांसारखं एक चांगलं नेतृत्व, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांसारखं नेतृत्व, या नेतृत्वाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला या जिल्ह्यातल्या जनतेने स्वीकारलं. मला इतकंच या ठिकाणी सांगायचं आहे की जसं की 4ही नगरपालिकांमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, 30 तारखेला 4ही नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षांनी पदभार घेतला, तर त्याही ठिकाणी आम्ही याच सूचना केल्या की आगामी कालावधीमध्ये आपण एक संकल्प करतोय की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं शिवशाहीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं आणि मग शिवशाहीचं हे सरकार स्थापन झाल्यानंतर जसं त्या सरकारला 100 दिवसाचा एक प्रोग्राम दिला होता,
त्या पद्धतीचा प्रत्येक नगरपालिकेमध्ये आपण एक 100 दिवसाचा प्रोग्राम देणार आहे. आणि मग त्या 100 दिवसाच्या प्रोग्राम मध्ये कुठल्या कामाला प्राधान्य द्यायचं, कुठल्या पद्धतीची कामं करायची आणि कुठल्या पद्धतीने पारदर्शक कारभार करून जनतेचे प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येतील, याच्यासाठी एक 100 दिवसाचा एक कलमी कार्यक्रम आपण या महायुतीच्या माध्यमातून निवडून आलेल्या 5ही नगरपालिकांमध्ये राबवणार आहे. आणि या पद्धतीचा हा कार्यक्रम राबवण्यासाठीची जी काही कार्यक्रम पत्रिका आहे ती येत्या 8 दिवसामध्ये आपण प्रत्येकाला देणार आहे. परंतु ही पारदर्शक पद्धतीनं जनतेच्या सेवेसाठी, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या लोकांना तुम्ही निवडून दिलाय त्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून आपण ही 100 दिवसाचा कार्यक्रम राबवणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की मला या ठिकाणी आपण सगळ्यांनी उल्लेख केला की माननीय नगराध्यक्ष महोदय मोठ्या मताने निवडून आल्या, भारतीय जनता पार्टी महायुतीचे 10 नगरसेवक निवडून आले. परंतु आपण जितके लढत होतो तितके लढत असलेले 20 नगरसेवक पदाचे उमेदवार त्यातले आपले 10 निवडून आले. परंतु 10 जे लढले त्या लढलेल्या नगरसेवकांसाठी सुद्धा आम्ही परवा ज्या पद्धतीने जिल्ह्याची एकत्रित आम्ही चर्चा करत होतो, राणादादांनी त्याही वेळेला सांगितलं की आपण जे लढलेले उमेदवार आहेत त्या लढलेल्या उमेदवारांनी सुद्धा हिंमत हारायचं काहीच कारण नाही. नगराध्यक्षाच्या रूपाने तुमच्या प्रत्येक वार्डाला तुम्ही स्वतः नगरसेवक नगराध्यक्ष आहात, अशी परिस्थिती आपण ताईंच्या माध्यमातून या कळंब शहरात करणार आहे. त्यामुळे कोणी काय मला आता काय होईल, मी कसं लोकांपर्यंत जाईल, मी लोकांना एवढं आश्वासन दिलंय, माझ्या वार्डाचं काय होईल, तुमच्या वार्डाला सुद्धा निवडून आलेला एक नगरसेवक आणि नगराध्यक्ष महोदय आणि तुम्ही अशी एक 3 जणांची समिती आपण करणार आहेत. आणि तुमच्याही वार्डातले, तुमच्याही भागातले प्रश्न, तुमच्याही भागातल्या रस्त्याच्या, नालीच्या, वेगवेगळ्या ज्या काही समस्या असतील त्या सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न आपण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून करणार आहे. आणि आपल्याकडे नगराध्यक्ष स्वतः आपले आहेत, त्यामुळे आपल्याला कोणाला मागायला जायचं नाही. राणादादाच्या माध्यमातून या भागामध्ये, या परिसरामध्ये, या तालुक्यामध्ये जितक्या काही विकास योजना आपल्याला आणता येतील तितक्या आणण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू. पालकमंत्री महोदय महायुतीचे आहेत, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आणता येतील. त्यामुळं 2 महत्वाचे मुद्दे मला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता, जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मला तुमच्या समोर सांगायचे आहेत की जनतेने खूप भरभरून मतदान आमच्या ताईंनाही केलं, नगरसेवकांनाही केलं आणि आपली ही सत्ता या नगरपालिकेची महायुतीकडे दिली. त्यामुळं आपण या शहरातल्या नागरिकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. दादांच्या संकल्पनेनुसार 100 दिवसाचा कार्यक्रम आणि जे लढलेले उमेदवार आहेत यांच्यासाठीचा सुद्धा एक समिती तयार करून अध्यक्षांच्या माध्यमातून एक चांगला प्रोग्राम आपण त्यांच्याही प्रभागामध्ये करणार आहे. यासह आमच्या भगिनींना, सुनंदाताईंना आगामी कालखंडासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना नूतन वर्षाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्कार आहे. सन्माननीय नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ सुनंदाताई शिवाजी अप्पा कापसे या आपल्याला संबोधित करतील. सन्माननीय ताई. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, राष्ट्रमाता माजी जाऊसाहेब, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आणि सर्व महापुरुषांना माझं विनम्र अभिवादन. आणि आज इथे आपल्या ह्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ, शिवसेना नेते एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आपल्या राणादादा साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक, परत जिल्हाध्यक्ष आपले दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीनजी काळे साहेब, परत आपले शिवसेना नेते अजितदादा पिंगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी अप्पा कापसे, रिपाई नेते आपले दत्तभाऊ बनसोडे आणि इथे उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, माझ्या माता भगिनी, सगळे आपले माजी सैनिक. आणि आज जो हा सोहळा आपल्या इथं आहे उपस्थित केलेला, तो नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारण्याचा सोहळा आहे. माझ्यासाठी हा क्षण केवळ पदाचा नसून
जनतेने माझ्यावर दाखवलेल्या अपार विश्वासाचा आहे. कळंब शहरातील नागरिकांनी मला प्रचंड अशा मताने जे निवडून दिलेला आहे त्यांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि हा जो विजय आहे तो माझा एकटीचा नसून सर्व कळंब शहरवासियांचा आहे आणि माझा हा विजय मी सर्व कळंबवासियांना समर्पित करते. आणि माझ्यासाठी आणि आमच्या सर्व नगरसेवकांसाठी जे तळागाळातील सर्व म्हणजे कार्यकर्ते आहेत जे झटलेले आहेत त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि येत्या 100 दिवसामध्ये आपण जे सांगितलं होतं की आपण कळंब शहरासाठी काय करणार आहोत, तर स्वच्छ मूलभूत गरजा आपल्याला प्रथम प्राधान्य आपण देणार आहोत. त्यामध्ये आपण कचरा व्यवस्थापन आहे, लाईट, स्ट्रीट लाईट आहेत, स्वच्छता आहे, परत पाणी पुरवठा आहे, घंटा गाडी आहे. हे सर्व आपल्याला येत्या 100 दिवसामध्ये तर दिसणारच आहे. नंतर ह्याच्या व्यतिरिक्त आपण नगर परिषद कार्यालयाची नवीन इमारत बांधकाम करणे, सामान्य गोरगरीब जनतेच्या लोकांसाठी नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 ची इमारत बांधकाम करणे, मंजूर नवीन पाणी पुरवठा योजना काम लवकरात लवकर कार्यान्वित करणे, कळंब शहराची हद्दवाढ करणे, कळंब शहरातील नागरिकांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, नागरिकांच्या समस्याचे निराकरण प्राधान्य करणे, शासनाच्या विविध विकास योजना अंतर्गत निधी उपलब्ध करून घेणे. याकडे आपण शासनाकडे तर पाठपुरावा करणारच आहोत, कारण आपल्याला आपली केंद्रात ही सत्ता आहे, महाराष्ट्रात ही सत्ता आहे आणि आपल्या कळंब शहरवासियांनी विश्वास ठेवून आपल्या कळंबमध्ये पण आपली महायुतीची सत्ता आणलेली आहे. तर आपल्याला मुख्यमंत्री साहेब, आपले उपमुख्यमंत्री साहेब आणि आपले राणादादा साहेब आणि प्रतापजी सरनाईक साहेब यांनी आपल्याला एक सांगितलेले की आपण निधीसाठी कुठेही कमी पडणार नाही. आपल्या कळंबसाठी जे काही लागेल ते आपण वेळोवेळी करायचंच आहे. आपल्याला येत्या 5 वर्षात कळंब शहराचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून टाकायचा आहे. येणाऱ्या महिलांसाठी आपल्याला पहिलं काम महिलांसाठी जेथे जेथे लागेल तेथे शौचालय बांधणे ते आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सुनंदाताई शिवाजी आप्पा कापसे यांच्या पदग्रहण कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर असलेले माननीय दत्ताजी कुलकर्णी, माननीय नितीनजी काळे, माननीय दत्ताजी देऊळकर, श्री अजितदादा पिंगळे, माननीय शिवाजी आप्पा कापसे, सुनंदाताई व सर्व उपस्थित नगरसेवक, माजी सैनिक व सर्व उपस्थित नागरिक, आज श्रीमती सुनंदाताई शिवाजी आप्पा कापसे यांच्या पदग्रहण कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं एकत्र आलेलो आहोत. तर मी ताईंना सांगू इच्छिते की जनतेचा प्रचंड असा जनाधार घेऊन तुम्ही आणि सर्व आपले जनप्रतिनिधी आज या सभागृहामध्ये दाखल झालेले आहात. जनतेने प्रचंड अपेक्षेने तुम्हाला या सभागृहामध्ये निवडून दिलेले आहे आणि ह्या ज्या काही आशा अपेक्षा ज्या आहेत त्यांना तुम्ही 100% न्याय द्याल अशी मी आशा व्यक्त करते. आणि मी ताईंना आश्वस्त करू इच्छिते की प्रशासन हे सक्षमपणे खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे अत्यंत चांगली कामगिरी आपल्याला कळंब नगरपालिकेत करता येईल. आणि खऱ्या अर्थानं आज कळंब नगरपालिकेत महिला राज सुरू झाले असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, कारण मुख्याधिकारी ही महिला आहेत आणि नगराध्यक्ष पण महिला आहेत. आणि आमच्या दोघींचं जे कोऑर्डिनेशन आहे ते विशेष खास याच्यासाठी आहे कारण आमच्या दोघींचं माहेर पण लातूर आहे. त्यामुळे तुम्हाला माहित आहे माहेरच्या लोकांचं हे विशेष एकमेकांशी पटत असतं आणि हा जो समन्वय आहे हा शहराच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला दिसून येईल. त्याचप्रमाणे प्रशासन हे आपल्याला सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि या नवीन वर्षाच्या मी सर्वांना शुभेच्छा देते आणि या नवीन पर्वाच्या, या महिला पर्वाच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि भावी वाटचालीसाठी ताई तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद.